मग आता मुलांचं काय म्हणणं माहितीये का, जर 1600 आउट ऑफ असेल गोळा नाही निघत नाही, गोळा आउट ऑफ असेल 1600 निघत नाही. तुम्हाला असं वाटतं का काय? नाही नाही नाही. आता मी माझ्या याच्यानुसार बघतो, पण माझाच एक मित्र आहे विवेक नावाचा, 1600 आउट ऑफ, तब्येत माझी सेम, हाईट सेम आहे, हम्म. गोळा आउट ऑफ 1600 आउट ऑफ 100ला 12 मार्क. बरोबर, म्हणजे असं काही नाही तुम्ही मुलांना डोक्यातनं काढून टाका की 1600 मारले की गोळा जात नाही, गोळा टाकला की नाही 1600 नाही जात नाही, नाही. असं डोक्यात धरूच नका. आता तिन्ही इव्हेंट आउट ऑफ निघू हा, शकतात, तिन्ही बरोबर आहे. इव्हेंट आउट ऑफ निघतात. कारण आता माझा प्रॉब्लेम पण तो झाला का, मला तो बोलत होता 1600 तू आउट ऑफ कर आणि गोळा आउट ऑफ कर, पण माझ्या ध्यानामध्ये तेच होतं. पण नंतर मला असं जाणवलं की मी 1600 करू पण शकत होतो. टाकत होतो, कारण मी चिटकून ज्याचा 1600चा आमच्या आउट ऑफ असला त्याला चिटकूनच होतो, पण हा. मी रिस्क घेतली नाही का बाबा, धावलो नाही बरोबर. तेवढा. हा, म्हणजे तुम्ही केलं तर 100% झालं असतं, बरोबर हा, आहे. केलं तर 100% झालं असतं. पण तुम्ही तेवढी रिस्क नाही घेतली. रिस्क नाही घेतली. म्हणलं गोळा जातो आता एवढं होती पास झाला. बस झालं. म्हणजे मुलांनी ट्राय केलं पाहिजे, बरोबर आहे. ट्राय केलं मार्क पाहिजे. नाही घालवले पाहिजे मार्क हातातल्या. नाही घालवलं पाहिजे, कारण एका मार्काने एका मार्काने मुलं उडतात. उठतात. मग तुमचं जर होत असेल तर तुम्ही का बरं घालवताय? काय घालवलं लेखीचा काय भरोसा नाही. लेखीचा नाही बरोबर. मी